हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर उन्हाळ्यामुळे अगदी कंटाळली आहे आणि त्यात मुलांची रोज रोज फरमाईश, हे कर ते कर ते कर. आज शुक्रवार, आज स्पेशल ठरलं आहे बिर्याणी. कालपासून म्हणत होते मम्मी उद्या बिर्याणी बनवायची का? मी आणणार होते मटण वगैरे, रस्सा बनवणार होते, तर दीदी फार खूळ काढून देती, नाही ग रस्सा नको सारखा मम्मा, बिर्याणी बनव. म्हटलं ठीक आहे. चिकन आणलं, स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धना पावडर असं सगळं टाकून, आलं लसूण पेस्ट, दही असं सगळं मॅरिनेशन करून घेतलं. आणि तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी धना जिरा पावडर आहे ना घरात बनवते. मला विकतची धना पावडर अजिबात आवडत नाही, मी आणत पण नाही. पाव किलो धने भाजून घेतले. त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी जर असं तुम्ही करणार असाल ना तर दालचिनीच्या 2-3 काड्या घालायच्या धना पावडरमध्ये. फ्लेवर इतका छान येतो. आणि जिरे आहेत ना तळाला बसले त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण मी धना जिरा भाजून घेतला आहे आणि दालचिनीच्या काड्या पण त्यामध्ये घेतल्यात. आता त्याची मस्त अशी पावडर बनवून घ्यायची. पुदिना कोथिंबीर कापून ठेवली आहे, चाळणीमध्ये मस्त धुवून वगैरे घेतली आहे. तर बघू शकता तुम्ही पावडर किती छान झाली आहे. आणि घरातच करायची, फ्लेवर पण आणि अगदी भाज्यांना चव पण. फक्त थोडीशी लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कूट आणि मसाला टाकला ना तर आपली भाजी फार छान होती. मग कुठलीही करा. आता ताजा ताजा एकदम आरोमा छान असतो धना पावडरचा, त्यामुळे मी ही आता जी बनवली आहे धना पावडर ती पण टाकून घेतली आहे. टोमॅटो असं सगळं मॅरिनेशन चिकनला करून घेतलं आहे. लाल मिरची पावडर, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, त्यानंतर धना जिरा पावडर, हळद, मीठ, बिर्याणी मसाला, टोमॅटो आणि पुदिना कोथिंबीर असं लावून चिकनला मॅरिनेशन केले. मी वापरती हा बिर्याणी राईस जो 120 रुपये किलो मिळतो, पण इतका गॅरंटेड आणि इतका सुंदर मोकळा. आणि जेवढा आपण असा पिवळसर काळपट घेऊ ना तेवढा तो मोकळा आणि लांब सडसडीत होतो. तर मी हाच वापरते. इथे मॉलमध्ये मिळतो, मी हाच राईस आणते. मी दुसऱ्या दावत आहेत भरपूर आहेत पण मी नाही करत, त्याची चिकट होते बिर्याणी. पण हा एकदम गॅरंटेड आणि मस्त राईस आहे. इकडे मग चिकन मॅरिनेशन झाल्यानंतर 1-1.5 तासानंतर चिकन ठेवलं गॅसवर. आता त्याला आहे त्या याच्यामध्येच आपल्याला ड्राय करून घ्यायचं, कोरडं पाणी टाकायचं नाही, दह्याचं पाणी सुटतं. कांदा असा लांब कापून घेतला आणि कांदा आता आपल्याला तळून घ्यायचा. इकडे पातेल्यामध्ये तांदूळ बॉईल करायचे ना आपल्याला, तर मग त्यामध्ये पाणी घेतले. तर आता त्यामध्ये मीठ टाकून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेजपत्ता, तमालपत्र, 3 तमालपत्र पाण्यात टाकलेत. त्याच्यानंतर आत्ता आपल्याला थोडंसं फ्लेवरसाठी पुदिना कोथिंबीर आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. कारण का की तांदूळ असा मोकळा पांढरा शुभ्र आणि छान होतो आणि तुपानी आहे ना फ्लेवर भारी येतो. अशा प्रकारे एवढं पाणी, आता 1 किलो जर असेल तर मी अर्ध पातेलं पाणी घेतलं आहे. आपल्याला तो कुकरला जसा शिजवतो तसा शिजून द्यायचा नाही आहे, आपल्याला उपसून घ्यायचं आहे पाण्यातनं. त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं. 20 ते 25 मिनटाच्या आतमध्ये माझं चिकन मस्त असं शिजून ड्राय झालेलं आहे. ते जे हळद मीठ आणि दह्याचं पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्येच तुम्ही बघू शकता चिकन किती छान शिजून आलेलं आहे. त्याला 2 तास मी मॅरिनेशन केलं. मी सकाळी 9:30 वाजता मॅरिनेशन करून ठेवलं आणि 11ला चिकन शिजवायला घेतलं. एकदम सुंदर शिजतं, त्याला जास्त काही लागत नाही. आता तांदूळ आपला जो आहे बिर्याणीचा तो धुवून घेतला वॉश करून 3 पाण्याने आणि असा आपल्याला आहे ना तो भिजवून घ्यायचा आहे. एक साधारण अर्धा तास तरी सोक करायचा, की जेणेकरून आहे ना तांदूळ मोकळा आणि असा सडसडीत होतो, लांब भात होतो एकदम त्याचा आणि छान असा तयार होतो. तर असा मी वॉश करून एक अर्धा तास सोक करून ठेवला आहे. आता तोपर्यंत पाण्याला उकळी येते आहे. आपल्या पाण्याला बघू शकता उकळी आली आहे. वरचं पाणी ओतून द्यायचं तांदळातलं आणि हा संपूर्ण तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचा. यावेळेस गॅस कुठेही बारीक करायचं नाही, मोठ्या गॅसमध्ये खळाखळा उकळून घ्यायचं आहे आपल्याला. कारण काय होतं, गॅस जिथे बारीक करताल तिथं तो भात शिजायला लागतो आणि शिजून मऊ पडतो. आपल्याला हा फक्त 80 ते 90% शिजून घ्यायचा आहे. थोडीशी कणी ठेवायची आपल्याला. तर अशा प्रकारे सारखं, आणि असं नाही की पाण्यात टाकला ना आपण निवांत बसलो, सारखं त्याला चेक करायला लागतं, नाही तर तो त्यातच शिजून
गिचका होण्याची शक्यता असते. तर हे बघा, या पद्धतीने आपला राईस शिजला एक 20 मिनटामध्ये. आणि 20 मिनटानंतर आता आपल्याला पाणी वरचं फेकून देऊन आपल्याला तो भात उपसून घ्यायचा आहे गाळणीने. त्या अगोदर आपल्याला वापरायचं आहे त्यामध्ये कुकिंग व्हिनेगर. जर व्हिनेगर नसेल तुमच्याकडे ते एक अख्खा लिंबू पिळून टाका. याचं कारण असं की बिर्याणीचा जो हा राईस असतो तो जुना असतो आणि तुम्ही बघू शकता लगेच व्हिनेगर टाकल्या लगेच फेस आला आहे पाण्याला. का की तांदळाचा काळपटपणा एकदम निघून जातो आणि आपला राईस पांढरा शुभ्र होतो. अगदीच जर व्हिनेगर नाही ना तर मग तुम्ही एक लिंबू पिळा. पण माझ्याकडे व्हिनेगर बिर्याणीसाठी असतंच, त्यामुळे ना तांदूळ आपला तुटत नाही, अखंड तांदूळ राहतो आणि पांढरा शुभ्र राहतो. काळपटपणा व्हिनेगरमुळं पाण्यात उतरतो. आता तुम्ही बघू शकता राईस किती छान झाला आहे आपला. आता सगळा राईस असा चाळणीच्या साह्याने मी एकाच हाताने काढत होते. मला फार भीती वाटत होती पडते की काय, कारण एका हातात कॅमेरा होता. दीदीला आज पुन्हा ऑर्डर आहे. दीदी गेली आहे मेकअपला आणि एंगेजमेंटची ऑर्डर आहे तिला आज, तर ती मेकअपला गेली आहे. मग बिर्याणी पण मीच बनवती आहे. तिला रात्री अचानक फोन आला तर मला बोलली, मी म्हटलं तू प्रोग्राममध्ये जेवशील का तिथे एंगेजमेंटच्या? तर मला बोलली नाही मी नाही जेवणार, मी बिर्याणी खायला घरी येणार आहे. त्यामुळे ती गेली आहे ऑर्डरसाठी आणि मग मी एकटीच आहे. मग खूप एकटीचंच हे होतं. मग नंतर सोनू आला थोडा दुकानातनं, मग त्यांनी केली हेल्प मला. आता तांदूळ आपला उपसून घेतला आहे पाण्यातनं आणि साईडला ठेवून दिला. चिकन पण आपलं शिजवून ड्राय झालं आहे मस्त. आता घेऊया कांदा तळायला. तेल टाकायचं, कांदा छान असा हाताने चुरगळून टाकायचं की जेणेकरून त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या होतील. मस्त असा कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. आणि या अगोदर पण मी बिर्याणीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे डार्क ब्राऊन झाल्यानंतर कांदा आपल्याला काढून घ्यायचा. आता तो काढून घेतला. आता दुसरी बॅच टाकली कांद्याची, ती पण आता गोल्डन करून घेऊया. तर फेसबुक पेजला फॉलो करा अशाच मस्त मस्त नॉनव्हेजच्या रेसिपी बघण्यासाठी. आणि अजून केलं नसेल ना फॉलो तर नक्की फॉलो करा. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. रेसिपी व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा. आता तो कांदा जो तळलेला होता ना तो आता चिकनमध्ये टाकून घेतला. ते जे ड्राय झालेलं चिकन आणि तुम्ही बघू शकता किती मस्त झाले ना. अगदी बिर्याणी नसेल ना करायची तुम्हाला तर तसं ड्राय चिकन पण तुम्ही घरामध्ये ना करून खाऊ शकता. विदाऊट पाण्याचं शिजवलं आहे फक्त ते. मस्त असं त्याच्यावर कांदा टाकून घेतला पहिली बॅच. आता अर्धा तांदूळ मी त्याच पातेल्यात घेतला परत, जो मी पूर्ण उपसून घेतला होता ना पाण्यातनं, तो अर्धा भाग केला, अर्धा भाग खाली तळायला टाकला. त्यावरती एकसारखं पसरून तूप टाकलं आणि थोडंसं गार्निशिंग आणि फ्लेवरसाठी पुदिना कोथिंबीर. आता हे जे ड्राय चिकन आहे हे सगळं आपल्याला त्याच्यावर लेअरच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जसं आपण लेअर टाकतो ना, तर ही चिकन दम बिर्याणी आहे. जे अखनी पुलाव करतो किंवा चिकन पुलाव करतो तो मसाले भातासारखा एकत्र असतो, ही आपली चिकनची दम बिर्याणी आहे. ते पुलावची पण रेसिपी मी तुम्हाला, चिकनची पुलावची, मटनच्या पुलावची रेसिपी बऱ्याच वेळेस दाखवली आहे व्हिडिओमध्ये. आता हा बनवतो आहे आपण चिकन, ही बनवतो आहे चिकन दम बिर्याणी. तर मग आता मस्त सगळं चिकन, आणि तुम्ही बघू शकता पाणी जास्त पातळ मसाला कुठेच नाही आहे. चिकन एकदम ड्राय झालेलं आहे मस्त आणि खूप सुंदर शिजलं आहे. तर आता सगळं छान असं चिकन पसरवून घेतलं पहिल्या लेअरवर. आता आपल्याला त्यावरती पुन्हा थोडीशी पुदिना कोथिंबीर. हे का करते मी की छान पण दिसतं आणि मला पुदिन्याचा फ्लेवर आहे ना खूप आवडतो. मला पुदिनाच फार आवडतो. चटणी पण सारखी असते घरामध्ये, आलू पराठे केले तरी पुदिन्याची चटणी असतेच असते. आणि आता जो राहिलेला राईस आहे तो आता आपल्याला याच्यावरती ओतून घ्यायचा आहे. थोडासा राईस मी शिल्लक ठेवला एक वाटीभर, का कारण तो जो कढई असते ना मसाल्याची, तर शिव तो राईस त्याच्यामध्ये टाकतो, पूर्ण कढईला असा पुसून घेतो आणि नंतर तो राईस खातो. त्यामुळे थोडासा वाटीभर राईस मला कायम ठेवायला लागतो, कारण ती जी चिकन मसाल्याची कढई ना आपल्याला पूर्णपणे पुसून नाही घेता येत ना, पाण्याचा वापर नसतो. त्यामुळे मग तो राईस शिव कढईत टाकतो आणि कालवून आहे ना मस्त असा राईस खातो. आता राहिलेला तांदूळ पूर्णपणे आपण बिर्याणीवर पसरवून घेतलेला आहे. चिकन दम बिर्याणी कुणाकुणाला आवडते, भरपूर प्रकार असतात करण्याचे, नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आता थोडेसे फूड कलर वापरायचे आपल्याला, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल वापरायचे तर तुम्ही नाही वापरू शकता, पण मला तो अगदी व्हाईट
राईस मुलांना नाही आवडत, त्यामुळे मी मँगो कलर आणि ग्रीन कलर असे 2 कलर चिमूटभर पावडर घ्यायची आणि आपल्याला ती दुधामध्ये मिक्स करून अशी बिर्याणीवर टाकायची आहे. काही काही व्हाईट राईस ठेवतात फक्त, तर आमच्या घरात नाही, मला असा कलर टाकायलाच सांगतात मुलं. आणि कलर कुठलाही हा हार्मफुल नाही आहे, त्रासदायक नाही आहे, फूड कलर आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. आणि असा ग्रीन कलर आणि पाण्यामध्ये नाही कालवायचा, दूध घ्यायचं, चिमूटभर कलरची पावडर टाकायची, दुधामध्ये कालवून 2 प्रकाराचे आपल्याला कलरचे वापरायचे. आणि गार्निशिंगसाठी मस्त दुसरी बॅच जो तळून झाली आहे कांद्याची, ती गार्निशिंगसाठी आपल्याला मस्त असा कांदा त्यावरती पसरवून घ्यायचा आहे. छान असा कांदा पसरवायचा गोल्डन झालेला, आणि बिर्याणी आपली थर लावून रेडी झालेली आहे. तर बघू शकता. आता त्यावरती पुन्हा थोडंसं पुदिना कोथिंबीर गार्निशिंगसाठी, आणि आता जे कांदा तळलेलं तेल आहे ते तेल आपल्याला पूर्ण बिर्याणीवरती टाकून घ्यायचं. जास्त नाही होणार आहे, आणि तुमच्याकडे जर जास्त असेल कांदा तळलेलं तेल तर मग ते तेल आहे ना जास्त नका वापरू, हे कमी आहे म्हणून पूर्ण तेल आपल्याला त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे. बघू शकता. आता गॅस लावलाय, गॅसवर ठेवलाय लोखंडी तवा, आणि बिर्याणी आपली पूर्ण रेडी आहे. पण तिला 10 मिनटं दम द्यायचा आहे आपल्याला, की असा दम भरायचा तिला की बाई मस्त बन आणि छान टेस्ट आली पाहिजे, असा दम द्यायचा आहे. असं काही नाही, दम वगैरे म्हणजे स्टीम द्यायची आपल्याला, त्याला स्टीम द्यायला ठेवलं आहे.